जय जय गुरुदेव दत्त. एक प्रश्न जो आजही लाखो भक्तांच्या मनात आहे. स्वामी समर्थ अचानक प्रकट कसे झाले? ते कुठून आले? त्यांचा जन्म कसा झाला होता? त्यांचा जन्म झाला होता का की ते स्वतःच प्रकट झाले होते? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, ही फक्त श्रद्धा आहे का की यामागे काही सत्य दडलेलं आहे? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आज जाणून घेणार आहोत इतिहास, कथा आणि लॉजिक यांच्या आधारावर स्वामी समर्थांच्या प्रकट होण्यामागचं खरं रहस्य. स्वामी समर्थ म्हणजे फक्त संत नव्हते, ते एक अशी शक्ती होती जी लोकांच्या जीवनात बदल घडवून आणत होती. त्यांचा मुख्य वास होता अक्कलकोट. लोक त्यांना दत्तात्रय यांचा अवतार मानतात, पण इथेच मिस्ट्री सुरू होते, कारण त्यांच्या जन्माबद्दल कोणताही ठोस पुरावा सापडत नाही. आपण सामान्य माणसं जन्म घेतो, पण काही संतांबद्दल असं म्हटलं जातं की ते प्रकट होतात. प्रकट होणे म्हणजे ते कुठल्याही सामान्य जन्म प्रक्रियेतून आलेले नसतात. ते थेट प्रकट होतात, जणू काही अचानक समोर आले. स्वामी समर्थांबद्दलही असं सांगितलं जातं की ते एकदम अचानक दिसू लागले. ना त्यांचा जन्म कुणाला माहीत, ना त्यांचं बालपण. इतिहासात पाहिलं तर स्वामी समर्थ अक्कलकोटमध्ये सुमारे 19व्या शतकात दिसू लागले. काही नोंदींनुसार ते आधी भारतभर फिरत होते. काही लोक म्हणतात ते आधी नरसिंहा सरस्वती होते आणि नंतर त्यांनी स्वामी समर्थ रूपात प्रकट घेतलं, पण याचा ठोस पुरावा नाही. म्हणजेच इतिहास आपल्याला पूर्ण उत्तर देत नाही, पण काही संकेत नक्की देतो. ज्या लोकांनी स्वामी समर्थांना पाहिलं त्यांनी एक गोष्ट कॉमन सांगितली. त्यांना भूत, भविष्य आणि वर्तमान सगळं माहीत असायचं. ते लोकांच्या मनातलं वाचायचे आणि अनेक चमत्कार घडवायचे. यामुळे लोकांना वाटायला लागलं की हे साधे मनुष्य नाहीत, तर एक दैवी शक्ती आहेत जी स्वतः प्रकट झाली आहे. आता थोडा लॉजिकल विचार करूया. एकदा माणूस अचानक प्रकट होणं हे विज्ञान मान्य करत नाही, पण जर आपण प्रकट या शब्दाकडे वेगळ्या दृष्टीने पाहिलं तर त्याचा अर्थ असा असू शकतो, ते आधीपासून अस्तित्वात होते, पण लोकांच्या लक्षात आले नव्हते, किंवा त्यांनी आपली खरी ओळख उघड केली आणि प्रकट झाले. तर आता प्रश्न येतो, खरं सत्य काय आहे? इतिहास पूर्ण उत्तर देत नाही, विज्ञान हे स्वीकारत नाही, पण लाखो भक्तांचा अनुभव काही वेगळंच सांगतो. कदाचित सत्य या तिन्हींच्या मध्ये आहे. स्वामी समर्थ हे एक महान संत होते, ज्यांनी आपल्या शक्तीने लोकांच्या आयुष्यात बदल घडवले आणि म्हणूनच लोक त्यांना प्रकट मानतात. स्वामी समर्थ प्रकट कसे झाले याचं पूर्ण उत्तर कदाचित कधीच मिळणार नाही, पण एक गोष्ट नक्की आहे, आजही लाखो लोक त्यांच्या नावाने शक्ती अनुभवतात. जर तुम्हालाही स्वामी समर्थांवर श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ. जय जय गुरुदेव दत्त. वसे अंतर ही स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ जाण